इंग्रजीचा पेपर आहे. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. पहिला प्रश्न पहा. त्या ठिकाणी फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाइन वर्ड यू शुड कम असा. त्याचा अर्थ काय? अंडरलाइन केली त्याचा ॲज सून ॲज पॉसिबल, म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल ही कुठली भाषा आहे? SMS लँग्वेज आहे. फाइंड आउट एनी टू नेम ऑफ प्लॅनेट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम फॉलोइंग. कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये? सॅटर्न आणि व्हीनस. पर्याय 1 आणि 4 हे त्याच्यामध्ये आहे. युरेनस आणि मार्स त्याच्यामध्ये नाही. Which part of the speech the underlined word belong to in the given sentence? Pradnya was late because she missed the bus. Conjunction. Because हे काय आहे? And असेल, because असेल, but असेल, ही कंजक्शन आहे. पुढे और पण आहे. Complete the given dialogue by choosing correct option. Grandson. Grandpa, the bubble looks so lovely. Can we buy the bubble maker? Grandpa. Why not? Let's buy ... Two for you children and one for me. इथं 3. 2 for you children and 1 for me. हे 2 मुलांसाठी आणि 1 माझ्यासाठी. ग्रँडपा देखील म्हणतात आपण पण बबल उडवूया. पुढे पिक आउट द सेंटेन्स विच इज इन फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणतं आहे? द पोस्टमन विल बी कमिंग सून. हा, माईक राहिला. आवाज येत होता का रे? माईक लावायचा राहील, पण नाही तसं काय अडचण येत नाही. माईक मध्ये फक्त बाकीचे आवाज येत नाहीत. चला पुढे. द पर्सन इज ऑर्निथोलॉजिस्ट. व्हॉट वुड इट बी ही सी इंटरेस्टेड इन? द स्टडी ऑफ बर्ड्स. ऑर्निथोलॉजी. Mahabaleshwar is cooler than any other city in Maharashtra. Transform the sentence into superlative degree. Superlative degree मध्ये करायचं आहे. Mahabaleshwar is the coolest city in Maharashtra. पर्याय क्रमांक 3 येईल. Mahabaleshwar is the coolest city in Maharashtra. आठवा. Choose the contextual meaning of the underlined expression. I will fight tooth and nail if they try to take my ideas. इथे fight tooth and nail with every available means म्हणजे कोणतं काय आहे त्याच्यानुसार मी तयार आहे. Read the following poem and choose the correct option. पोएम पहा. पोएम वाचा. We think are never done right. कोणता येईल? डन बाय हल्स. ही डन बाय हल्स. हे नेवर डन राईट. फिलिंग द ब्लँक सेंटेन्स अप्रोप्रिएट ऑप्शन. वन थिंग ... इज व्हेरी गुड रूल. वन थिंग ॲट अ टाइम. एका वेळी एकच काम करा. एका वेळेस आपली मम्मी बघा घरामध्ये काय काय करत असते. इकडे वॉशिंग मशीनला कपडे असतात, इकडे भांडी धुत असते, त्या गॅसवर ठेवलेलं असतं, त्याकडे लक्ष असतं, आतनं पप्पाची हाक काढलेली असते. हे सगळी कामं एका वेळेस करतो. मग एखाद्या वेळेस सगळाच गोंधळ होऊन जातो. हां, तर एक काम एका वेळेस करा, व्यवस्थित होईल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू टर्न द फॉलोइंग डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट फॉर्म ऑफ नरेशन. फॉलो मी, ही सेड टू अस. He asked me to follow him. पुढे. Read the following letter and choose the correct alternative. Dear Manju. Letter आहे. Choose the correct alternative. Anju thanks Manju
फॉर हर लेटर अँड फॉर टेलिंग हर अबाउट द न्यू मराठी मूवी. कोणत्या मूवी बद्दल सांगितले? दिले का मूवीचं नाव? नाही दिलं. इन हुज क्लास डू दे हॅव अ जोक टेलिंग कॉम्पिटिशन. अंजूच्या क्लासमध्ये जोक टेलिंग कॉम्पिटिशन होणार. वेअर डू यू कम टू नो दॅट मंजू हॅज अ लिटल ब्रदर. कुठं लिहिलंय ते? लास्ट लाईनला आहे. रिगार्ड टू युअर पॅरेंट्स अँड लव टू युअर लिटल ब्रदर. त्यामुळे ते कुठं आहे? लास्ट पॅरेग्राफ. आणि चौथा पर्याय द लास्ट पॅरा लास्ट सेंटेन्स वेअर वी रीड लव टू युअर लिटल ब्रदर. दोन पर्याय नोंदवा. यू हॅव प्लेंटी ऑफ मेल्स अँड यू वॉन्ट टू फाइंड आउट मेल अबाउट बुक exhibition. You find a lot of icon on top. On which icon will you click? तर इथं तुम्हाला जेव्हा आपल्याला काय पाहायचं आहे, तर आपल्याला पाहायचं आहे मेल. मग कुठल्या आयकॉनवर क्लिक करा? सर्च मेलवरती तुम्ही क्लिक करायला हवं. पुढे चूज द करेक्ट antonyms of the underlined word to fill in the blank. The prosperity. त्याच्या विरुद्ध काय येईल? Adversity. 17वा सिलेक्ट द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्सचा ॲडजेक्टिव्ह बनवायचा आहे. कॉन्फिडंट. पर्याय क्रमांक 1. रीड द सेंटेन्स अँड चूज पॅसिव्ह सेंटेन्स मेड फ्रॉम इट. शी वॉज रीडिंग अ नोवेल. A novel was reading by her. What type of a novel was being पाहिजे. The novel was being read by her. 19 पहा. Which type of sentence is the following sentence? Do you know this address? Interrogative question आहे त्यामुळे ते interrogative. पुढे choose the correct modal auxiliary to fill in the blank. मे आणि कॅन. मे आय गो फॉर द बास्केटबॉल प्रॅक्टिस नाव आणि कॅन आय गो फॉर द बास्केटबॉल प्रॅक्टिस नाव. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिलिंग द ब्लँक. डॉट डॉट इज अ सीन. लाईन इज अ सीन. चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ऑफ अन आन्सर. अंडरलाईनचं ते उत्तर आलं पाहिजे. तू कोणता प्रश्न विचारा? द मंकी इज ऑन द रूफ. वेअर इज द मंकी. त्याच्यामुळे उत्तर ते ऑन द रूफ इज. कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल रिलेटेड टू स्पोर्ट्स. कोणताही पझल तिथं कोणतं बघा. पहा 1 नंबरला कोणतं बसेल? पोलो. POLO म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 कट होईल. 2 नंबरला GOLF गोल्फ म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल. आणि 3 नंबरला सॉकर फुटबॉल. 24 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चिल्ड्रन शुड प्ले ऑन द ग्राउंड. इट्स गुड फॉर डॉट डॉट हेल्थ. देअर हेल्थ. चौथा पर्याय. इफ द शॉर्ट हँड of the clock is almost on 4 and the long hand is on the 9, then the time is 3:45. पर्याय क्रमांक 3. पुढे बुद्धिमत्ता पाहूया आपण. धावण्याच्या शर्यतीत महेश व अमर यांनी भाग घेतला. महेश म्हणतो की माझा क्रमांक पुढून 7वा. महेश काय म्हणतोय? माझा क्रमांक पुढून 7वा आहे. महेशच्या पुढे 6 आहे. आणि माझ्या मागे 4थ्या स्थानावर रोहित आहे. 1 2 3 4थ्या स्थानावरती रोहित आहे. अमर म्हणतो मी शेवटून 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजे त्याच्या मागे 4 आहे. म्हणजे 5व्या क्रमांकावरती अमन आहे. अमर आणि
माझ्या पुढे रोहित 6व्या क्रमांकावर, पुढे 1 2 3 4 5 6. तर खालीलपैकी अयोग्य विधान. आता इथं एकूण किती येतील हे सगळं काढलं पाहिजे. एकूण ओळीमध्ये किती मुलं आहेत? 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 आहे. मग आता इथे पाहू, रोहितच्या धावण्याच्या शर्यतीत मध्यभागी आहे का रोहित? आहे. म्हणजे इथे 21 म्हटल्यानंतर तो मध्ये 11व्या क्रमांक आहे. 6 7 8 9 10 11 आहे. दुसरं लागलं शर्यतीत अमरचा क्रमांक 15वा आहे. 11 12 13 14 15 16 17 आहे. नाही. शर्यतीत एकूण 22 स्पर्धक आहे. नाही, 21 स्पर्धक. महेश व अमर याच्यामध्ये 9 स्पर्धक आहे. महेश आणि अमरच्या मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर आहे. खाली गटात न बसणारे शार्दूल, केसरी, मृगेंद्र व नराज कोणता वेगळा निघेल? शार्दूल. का वेगळा निघाला रे शार्दूल? सिंहाचे समानार्थी शब्द आहे. आणि शार्दूल म्हणजे काय? वाघ. आणि केसरी, मृगेंद्र आणि वनराज हे सिंहाचे समानार्थी शब्द आहे. पुढे 28वा प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. कोणतं वेगळं निघेल? तिसरा. का वेगळा तिसरा काढला गेला? मी इथे तुम्हाला जेव्हा चारी चिन्ह वेगळी नाहीये तेव्हा त्याचा क्रम पाहायचा. क्रम पाहिला तर काय होईल? घड्याळाच्या दिशेने पाहिला तर काय होईल क्रम? भागीले कसं सुरुवात करा घड्याळाच्या दिशेने? भागीले गोल अधिक गुणिले. दुसऱ्यामध्ये भागीले गोल अधिक गुणिले. तिसऱ्यात भागीले गोल अधिक गुणिले. चौथ्यात भागीले गोल अधिक गुणिले. सगळीकडे आहे. मग आता त्याच्यावरनं जमत नाही. मग काय करावं लागेल? ही शेजारी कोण आहे? बा गोलाच्या घड्याळाच्या दिशेने पाहिलं तर गोलाच्या नंतर अधिक आहे. इथे दुसऱ्यामध्ये पाहिलं तर गोलाच्या नंतर लगेच अधिक आहे. तिसऱ्यामध्ये पाहिलं तर गोल आणि अधिक मध्ये एक मध्ये घर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 वेगळा. चला 29वा, 464 220 464 220 832 256. चला कोणता वेगळा निघेल? बोला. 16ने बाहेर जाणाऱ्या संख्या 220 ला 16ने बाहेर जात नाही. त्यामुळे 220. अजून कोणाचा काय वेगळा विचार? 4ने बाहेर जाणाऱ्या सगळ्याच आहे. हा, इथे 16ने बाहेर जाणाऱ्या संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे LD अपॉन X, LD अपॉन X, BC अपॉन C, FF अपॉन P, JA अपॉन E. काय होईल सांगा याची माहिती? LD म्हणजे काय होईल? 4 भागिले 24. BC कोणता वेगळा निघेल? का? बोला चिकणी. वरचा गुणाकार आणि म्हणजे ह्याचं उत्तर काढलं 2 ते प्रत्येकाला आणि पर्याय क्रमांक 3 2. हा, त्यांचा गुणाकार आहे ना 5/42 24 2. त्यांनी तेच सांगितलं, फक्त त्यांना ते व्यवस्थित पटवून देतात की 12 गुणिले 4 48 ला 24 ने भागलं तर उत्तर 2 येतं. 2 गुणिले 3 यांचा गुणाकार केला तर 6 येते. 6 ला 3 ने भागलं तर 2 येते. यांचा गुणाकार केला 36. 36 ला 16 ने भागलं तर 2 येत नाही. 10 गुणिले 1 चा गुणाकार केला तर 10 येते. 10 भागिले 2 केलं तर उत्तर 2 येते. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. हा, असं पण होतंय. 12 आणि 4 पत्राची किंमत 6/24. सर भागिले 2 केलं तर उत्तर 24 येतं. 12 गुणिले 4 भागिले 2. हा 12 गुणिले 4 48 भागिले 2. तेच सांगितलं. तसं मी पण तेच सांगितलं. 12 भागिले 2 12 भागिले 2 6.
हेच सांगितलं, फक्त अगोदर गुणाकाराच्या याच्या अगोदर भागाकार केला. काय केलं? अगोदर गुणाकार करण्याची भागाकार केला. पुढे 10, 130, 30, 240. 10, 130, 30, 240. वेगळा कोणता येईल? बोला. पहिला तर पर्याय बघितला ना, आता वेगळा म्हणजे 2चा घन 8 अधिक 2. दुसरा पर्याय बघितला 130 म्हणजे 5चा घन 125 अधिक 5. तिसरा पर्याय बघितला 30 तर 27, 30चा घन 27 अधिक 3. पण चौथा तर कसं होत नाही. 216 कशाला काय करू? 6चा घन 216 अधिक 6 असायला पाहिजे, म्हणजे 222 असायला. चला पुढे 10, 130 झालं. आईचे वय मुलाच्या वयाच्या 5/2 पटीपेक्षा 4ने अधिक आहे. दोघांच्या वयाची बेरीज 67 वर्ष असल्यास आईचे वय किती? आता इथे काय म्हणलंय? आईचे वय मुलाच्या वयाच्या, मुलाचं जर x मानलं तर आईचं काय येणार आहे? 5x/2 अधिक 4 हे आईचं वय येणार आणि त्यांची बेरीज दिलेली आहे 67. आता ते ओके, म्हणजे पाहिजे त्यांनी काय म्हणले की या क्रमांकात येते त्याऐवजी जर मी जर असं केलं, मुलाचं वय 2x मानलं तर आईचं वय काय येणार आहे? 2x ची 5 पट. 2x ची 5 पट 5/2. इथे 2ला 2 जाईल, 5x अधिक 4 आणि बरोबर 67 येते. ओके, इथे 5 आणि 7x बरोबर 67 अधिक 4 येते. भागिले तिकडे पाठवले 63. 7x बरोबर 63, x बरोबर 9. 9 मुलाचं वय 9 5 45 ची इथे x ची किंमत आली. 9 मध्ये 18, मुलाचं वय 18 आहे तर 2x मानलंय ना इथे. आणि मग आईचं वय 9 5 45 अधिक 4 49. आता याच्यापेक्षा जेव्हा अपूर्णांकामध्ये दिलेलं असतं ना, तेव्हा मुलाचं 5/2 दिलेलं आहे. याच्यावर लक्ष केंद्रित करा, याच्यावर लक्ष केंद्रित करा. आता याच्यामध्ये वरचं वय आईचं असेल का मुलाचं असेल? मोठं हे लक्षात येतं आपल्याला. मुलाचं जर 2x मानलं तर आईचं 5x अधिक 4 म्हणजे ही मांडणी 2x मांडण्याची या ठिकाणी अपूर्णांकावर डायरेक्ट तुम्ही उड्या मारू शकता. याला सराव पाहिजे. हे समीकरण तयार झालं की हे लक्षात येणाऱ्याला अगदी पटकन लक्षात येतं. पुढे 17, 33, 58, 94, 143 गटात येणार. 17, 33, 58, 94, 143. प्रश्नचिन्ह बोला बोला. 17 ह्यातला जर फरक काढला तर वर्ग संख्या येते. 17 33 मध्ये 16 आहे. ओके. 33 58 मध्ये 25 आहे. ओके. 58 54 मध्ये 33 आहे. 94 143 मध्ये 49 आहे. 64च्या प्रकारे काय येतं? 207. 207. चला पुढे 12, 14, 18, 26. 12, 14, 18, 26. प्रश्नचिन्ह बोला. 12 आणि 14 मध्ये 2चा फरक आहे. 14 आणि 18 मध्ये 4चा फरक म्हणजे फरक दुप्पट. होय, बर. त्यामुळे चुकतंय ना घरी. बरोबर आहे ना. माझ्या मते जर असं असलं तर याचा गुणाकार 2, 12 आणि 2 14, याचा गुणाकार 4, 14 4 18, याचा गुणाकार 8, 18 8 26, याचा गुणाकार 12 26 12 38.
सर विभक्त घेतलं तर पर्यायच नाही. पर्याय तसा. मग हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. मग पर्याय आपण केला होता खूप चांगला विचार, पण त्यांचा विचार तसा नाही ना. त्यांचा विचार काय आहे, इथे फरक कुठचा बघा, यातला फरक 2चा, इथे 4चा, इथे 8चा, म्हणजे इथे 16चा, 16 42 हे पर्याय घे. त्यांचा विचार. मग आपल्याला आपल्या विचाराने घ्यायचं का तिथं? बोला. सर अजून एक येते. हो येते बोला. फरक काढतोय ना, तो फरक एकाने काढला. बर एकाने काढला तर काय होईल? 12 आणि 18 मधला फरक येतोय 6चा. 14 आणि 26 मधला येतोय 12चा. ओके. म्हणजे फरक 6 12 असं म्हणजे पुढे जातोय 6च्या पाड्याने. हा. मग तिथं 18 घेतलं म्हणजे 18 आणि 18 36 यायला पाहिजे. हा. पर्याय आहे, चौथा पर्याय पण चुकीचा होतोय. आता तुम्ही मला सांगा 2 वरनं तुम्ही कडी जोडली. कडी जोडायची म्हणलं ती कमीत कमी 3-4 कडी पाहिजेत. तर साखळी जेव्हा करतो आपण, तुम्ही 2 गोल एकत्र जोडले त्याला साखळी म्हणायचं का? नाही ना. तुम्ही 2च फक्त गोल जोडले, मी तुमची जी साखळी तयार झाली. जे म्हणते ना ते 14 26 त्याला लागत नाही. ओके. तिनं काय सांगितलं ते समजून घ्या. तिचं काय म्हणणं आहे पहा. एक मिनिट मला पुसून द्या, हे म्हणजे ते दाखवता येईल. म्हणजे त्यांचा विचार चुकीचा आहे असं नाही, आणि त्यांचं पर्यायामध्ये आहे पण उत्तर. त्यांनी काय म्हणते की आम्ही एकाडे एक जोडणार, 12चा 18शी जोडणार. 12 18 यातला फरक 6 आहे. मग इथे 12 म्हणजे 18 12 30 किंवा इथे म्हणलं, इथे म्हणला फरक किती 12चा, म्हणजे इथे 6चा इथे 12चा म्हणलं इथे 18चा. 18 आणि 18 36 पर्यायामध्ये दिलेला आहे. पण इथं साखळी जोडायला किती आहेत पुढे? केवळ 2च साखळ्या. आणि इथे अगोदर बघितलं तर किती साखळ्या होतात? जास्त साखळ्या होतात. म्हणजे साखळी जर तयार करायची म्हटलं तर किती पाहिजेत? 2 पेक्षा जास्त पाहिजेत ना. 2 पर्याय नोंदवायचे. एक पर्याय 42 आला आणि दुसरा हा. 12 14 18 26 42 14 तर मी शेवटच म्हणजे पुढे लागत नाही. नाही पुढं न्यायला ते बरं. एक 42 घेतला आणि दुसरा काय पर्याय आहे? एक उत्तर 42 घेतलंय. 29 का 29? 29 का? त्यांनी दिलाय मान्य की, पण का? मग आपण समजून आपण शोधून काढला पाहिजे ना. तिथे काय 29 त्यांनी दिलं? काय 29 येऊ शकेल? त्यांचा काय विचार आहे? तो प्रश्न आहे हा 12 14 34 प्रश्न आहे. इथं काय केलं पहा. याच्यामधलं त्यांनी काय केलेले पहा. इथं 12 आणि याच्यामध्ये 14 मध्ये 2 भागिले 1 याचा गुणाकार केला तर 2 भागिले 1 केलं तर 2 येतं, म्हणून तिथं 12 अधिक 2 मिळवले. इथे याचा गुणाकार केला तर 4 येतो. या अंकाचा गुणाकार 4 भागिले 1 केलं तर 4. इथे 18 त्याच्यामधला अंकाचा गुणाकार 8 आहे. 8 भागिले 1 केलं तर 8 म्हणून 8 मिळवले. आता इथे मी या ठिकाणी 12 मधलं 2 या 2 ला 1 ने भागलं तर 2 येतं, म्हणून त्या 12 2 मिळवले. 14 मधले 4 ला 1 ने भागलं 4 येतं, म्हणून त्याला हे केलं. 18 मधल्या 8 ला 1 ने भागलं 8 येतं, म्हणून त्यात मिळवले. आता 26 मधल्या 6 ला 2 ने भागलं तर 3 येतं उत्तर, म्हणून 26 अधिक 3 29 असं त्यांचं स्पष्टीकरण आहे. चला पुढे. आरशातील प्रतिबिंब पहा. n वरून पर्याय कट करा.
पहिला, दुसरा, चौथा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. म्हणजे एवढं सोपं देखील येतं. इथे पर्याय कट पद्धत वापरणं गरजेचं आहे. 36वा प्रश्न पहा. त्या तिरक्या रेषेवरून चौथा पर्याय कट होईल. आतला जो आहे बाहेर काढलेला जो बोर्ड आहे, हा, ते जो- त्याच्यावर सुद्धा बघायचं. ते जे आहे ना, हां ते काही ते काय ते म्हणजे ते खालचा हात सरकत. हां खालचं हाफ सर्कल पाहिलं बारकं छोटंसं तर त्याच्यावर सगळे पर्याय कट होतात. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी येते. बाकी सर्कल मोठे आहे. चला 37वा रोहित पश्चिमेकडे 19 मीटर अंतर चालत गेल्यावर उजवीकडे काटकोनात वळला. पहा रचना करूया आपण. रोहित पश्चिमेकडे पुढे लक्ष दे. रोहित पश्चिमेकडे म्हणजे इकडे पश्चिमेकडे 19 मीटर माप लिहा तिथं. तर रचना करताना आपल्याला हे सोडवताना नसतं. उजवीकडे काटकोनात वळला म्हणजे घड्याळाच्या दिशेने गेला. तिथून तो 15 मीटर अंतर चालत गेला. आता हे प्रमाण दाखवा. हे 19 दाखवले हे मोठं दाखवलं 15 तर जरा लक्षात घ्या. पण त्याचा काय फरक पडणार आहे का? काहीच नाही. 15 मीटर तो उजवीकडे गेला म्हणजे उत्तरेला गेला. नंतर डावीकडे 45 अंश कोनातून वळला. डावीकडे म्हणजे आता उजवीकडे म्हटल्यानंतर घड्याळाच्या दिशेने होतं आणि डावीकडे म्हटल्यानंतर 45 अंशामध्ये डावीकडे 45 वळला व 17 मीटर चालला. तर आता त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे पहा. आता दिशा विचारणे त्यामुळे इथे याचा काही गरज नाहीये प्रमाण वगैरे काय. आता 45 अंशामध्ये वळला. क्यूब लावायचा राहिला वरच्या. ट्यूब ती लाईट लावायची राहिली वरची 2. हा. तो 45 अंश तो कोणीकडे गेलाय? तो डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 अंशात. आता इकडे तोंड आहे त्याच्या 45 अंशामध्ये इथे 45 अंश होईल. 45 अंश वळला 17 मीटर गेला. म्हणजे आता इथे पहा हे किती अंतर दाखवलं? 15. आता इथे 45चा कोन आहे म्हणजे या ठिकाणी तो आलेला आहे. हे 17 मीटर आहे. हे 15 आहे. म्हणजे इथे 45चा म्हणजे इथे काटकोन होणार आहे हे लक्षात घ्या. इथे काटकोन आहे म्हणजे इथेही 45 अंशाचा कोन आहे. याचा अर्थ हे 15 आहे आणि हे 15 येणार आहे. 55 90 त्रिकूट होणार आहे. ते जे आहे ना 15 किलोमीटर हा मग तो डावीकडे वळलाय ना. हा. मग तो ह्या दिशेने जायला पाहिजे. हा दिशेने. आता इथे 45 अंशाचा तो डावीकडे वळलाय म्हणजे या ठिकाणी तो असा दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे ही त्याची दिशा जर धरली तर असा तो 45 अंशात वळला. बरोबर आहे. माझी रचना चुकीची आहे. म्हणजे जर तसं नाही तुम्ही बरोबर काढलं खर्च हा पण ते डावीकडे वळला त्यांनी विचारलं डावीकडे वळला की त्याच्या डाव्या त्या खात्याची दिशा मग ते जे आहे ना काटकोन राहायला पाहिजे. हा असा काटकोन इकडे 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 सांग पटकन बघू. काय ऐकायला काय हरकत नाही. बोला. तो ना असं राहिलं पाहिजे. जरा की असं जायला पाहिजे. काय हे जे आहे ना तो आता इथं असं समोर जाणार. ओके. मग तो डावीकडे जाणार आहे. तो इथं तरी जाणार किंवा इथं तरी जाणार. पण तसं तो उजवीकडे होईल ना. ते हे उजवी हे डावी ना. हो. मग इथं असं जर गेला तर तो 90चा होणार. ओके. मग जर असं गेला तर 135चा होणार. ओके. पण मग तो असं जायला पाहिजे ना. मग ईशान्य आग्नेयला आहे ना तो. आपण जरा 1 मिनिट जरा बाहेर काय त्यांचा विचार ऐकायला काय हरकत नाही. आपण ऐकले पाहिजेत मुलांचे विचार. ऐकल्याशिवाय सगळ्या गोष्टी लक्षात येत नाही. आता पहा उपदिशा देऊया. आ न न प
उ इ उ. तर पहिल्यापासून नाटक काढतो काढतो काढतो. या ठिकाणी जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे सांगितलेलं आहे ते आपलं चुकलेलं आहे. कारण इथे पहा काय म्हणलेलं आहे, रोहित पश्चिमेकडे 19 मीटर अंतर चालत गेला. पश्चिमेकडे म्हणजे या ठिकाणी गेला 19 मीटर. आता इथं काय प्रमाण गरजेचं नाही. नंतर 19 मीटर गेल्या उजवीकडे काटकोनात वळला. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेकडे. ओके, तो 15 मीटर अंतर तो चालत गेल्यानंतर डावीकडे म्हणल्यानंतर तो या बाजूला होईल. सर 135 अंश नाही हो सर. नाही, त्याचं तोंड या दिशेला आहे. जेव्हा तो वळलेला आहे सरळ तो चाललेला 45 अंशात एवढा असा होणार आहे. इकडे तोंड नाहीये त्याचं. तोंड त्याचं उत्तर दिशेला आहे. 45 अंशात डावीकडे वळायचं म्हणल्यानंतर ते या पद्धतीने होणार आहे. त्याच्यातून वायव्येला होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आहे. दुरुस्ती करा, पर्याय क्रमांक 1 होईल. प्रश्न हा कोणाची? आता तोंड झालं इकडे बरोबर आहे. आता इथं पुढे विचारलेलं आहे. आता इथं त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? आता उजव्या हाताला त्याची ईशान्य दिशा आहे. इथे दिशाचक्र पुन्हा काढलं पाहिजे आपल्याला. या ठिकाणी दिशाचक्र काढूया. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. उजव्या हाताची दिशा ही ईशान्य असणार. त्यामुळे पर्याय क्रमांक काय येतोय? ईशान्य 4 येते. बरोबर आहे, बरोबर आहे 4. सॉरी, आपण पुढे प्रश्न वाचला नाही त्यामुळे हा गोंधळ झाला. चला पुढे 38वा पहा. पाण्यातील प्रतिमा. त्या 6 वरनं बघितलं, सरळ 6 वरनं बघितला पाण्यामध्ये तो. त्याच्यावरनं दुसरा, तिसरा, चौथा सगळेच कट होतात पाण्यामध्ये. 6चं नाही सॉरी पहिला आणि चौथा कट होता. आणि त्यानंतर 4 वरनं पाहिला तर दुसरा कट होईल. पर्याय क्रमांक 2 येईल. पर्याय 2 येईल. ओके, पर्याय 2 येईल. तर सोबतच्या आकृती घड्या घालून एक घनटोकळा तयार केल्यास समोरासमोर येणाऱ्या चिन्हाची कोणती जोडी तयार होणार नाही? पहा, या ठिकाणी मी आजच हा घटकाचा व्हिडिओ तयार केलाय, अजून तो टाकला नाही. आता जेव्हा या ठिकाणी काय असतं, अगदी सोपं आहे. अगदी 2री 3रीच्या मुलांना देखील हे कळतं. या ठिकाणी याच्या विरुद्ध एक सोडून येणारा म्हणजे हा आहे. म्हणजे आधीच्या विरुद्ध हा विरुद्ध येणार. त्यानंतर वरचा रंगवलेला गोल आहे त्याच्या विरुद्ध एक सोडून एक मोकळा, म्हणजे याची जोडी जमेल, याची जोडी जमेल, एकाडे. आणि इथे भरलेला टिंब आहे त्याच्या विरुद्ध हा गोल येणार आहे. त्यामुळे ही जोडी आहे. मी अगदी 5-6 आकृत्या घेऊन ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. वेळ असेल तर मी उद्याच्याला टाकल्यानंतर तो पहा. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिली पहा. पहिलं कुणाच्या विरुद्ध काय पहा, वरचा आहे त्याच्या विरुद्ध हे आहे, भरलेला गोल आहे त्याच्या विरुद्ध खुली आहे. पहिला पर्याय दिलेला आहे याच्या विरुद्ध हे बरोबर आहे. दुसऱ्या याच्यामध्ये हे बरोबर आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये खालचा गोल आहे त्याच्या विरुद्ध हे बरोबर आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये चुकीची जोडी आहे. पुढे 40 ते 44 महिन्यात लोणावळा, पुणे, आंबोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली आहे, थंड हवेचं ठिकाण. 312ला 36 तर 437ला किती? बोला. 312ला 36 संख्येची बेरीज त्याच्या वर्ग, याची 3 अधिक 2 6 आहे, 6चा वर्ग 36. 768च्या अंकाची बेरीज 21.
437 आहे. प्रश्न खालचा गेला त्यामुळे इथे बेरीज 14 येते. 14चा वर्ग 196. पर्यायमध्ये कुठे 196? 23, 91, 16 आणि 33 आहे. वरती हा गणाची बेरीज आहे. 1चा घन, 2चा घन आणि 3चा घन याची बेरीज येते. 437 मधल्या घनांची बेरीज किती येते? 434. म्हणजे हा एक पर्याय आहे. पुढे पहा, पंचकोनात त्रिकोण आहे, चौकोनात चौकोन आहे, षटकोन. म्हणजे इथं पंचकोनात त्रिकोण याचा अर्थ काय होतो रे? रेषा. 5 आणि 3 8 आहे. चौकोनात चौकोन 8 रेषा. पुढे षटकोनात चौकोन म्हणजे 10 झाल्यामुळे 10चा कोणताही पर्याय? दुसरा पर्याय पंचकोनात पंचकोन. आत वाढवली ना. ओके चला, जे ला पी तर डी ला काय? जे ला पी तर डी ला काय? काय सांगा बोला. मागून पुढून. जेचा मागून नंबर किती आहे? 10वा. पुढून नंबर आहे डावीकडून. तर पीचा उजवीकडून 10वा आहे. मग तसं पाहिलं डीचा डावीकडून 4था आहे, उजवीकडून 4था काय येईल? बी. तर 495 ला 10 तर 768. दोन पर्याय नोंदवाय काय? काय येईल आता दुसरं? जे ला पी घेतलाय. दुसरा संबंध काय? एक संबंध जोडला डावीकडून उजवीकडून. दुसरा संबंध काय? एकालाही नाही सांगता येत 43चा. 43चा एकालाही नाही सांगता येत. अक्षरांचा अनुक्रमांक पहा. बीचा अनुक्रमांक 4 आहे. इथे जेचा अनुक्रमांक 10 आहे. त्याचा 16 आहे. बरोबर ना? पीचा 16 आहे ना. इथे काय म्हणलेले पहा. प्रश्न आहे 43. डीचा अनुक्रमांक 4. 4 भागिले 2 म्हणजे याचा 2 नंबर उजवीकडून. 2 अक्षरे सोडून येणार आहे. डीच्या नंतर पहा इथे काय म्हणले पहा. 10चा भागिले 2 केलं तर 5 येतात. 5 अक्षरे मध्ये सोडली तर पी येतं. तसं इथे डी भागिले 2 केलं तर 2. डीच्या नंतर ई एफ सोडला तर जी असं त्यांचं म्हणणं आहे. चला पुढे 495 ला 10 तर 768 ला काय? 495 ला 10 तर 768 ला काय? 768 मध्ये अंकांचा गुणाकार भागिले अंकांची बेरीज करा. 768 7 गुणिले 6 गुणिले 8 भागिले 7 अधिक 6 अधिक 8 बेचाळीस 8 7 14 7 21. 21 ने भागायचे. 7 1 7 7 1 21 3 गुणिले 7 8 गुणिले 16. उत्तर काय? 16. 495 मधल्या अंकांचा गुणाकार करा, त्याला भागिले 495 मधल्या अंकांची बेरीज 18 येते. 18 ने भागलं तर 9 दुने 18 2 दुने 4 10 येते उत्तर. तसं 768 मधलं आहे. पुढे 45 46 पहा. पूर्ण करण्यासाठी पहा. त्या त्रिकोणाच्या भागावरून म्हटलं तर कोणते पर्याय करू? आपल्याला ज्या पद्धतीचा त्रिकोण पाहिजे त्या पद्धतीनं पाहिलं तर पहिला राहील, दुसरा तिसरा कट होईल. आणि मग त्या दोन कंसाच्या याच्यावरून पाहिलं तर पहिला कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4. तर 46चं पहा. आरशातलं प्रतिबिंब दिलेलं आहे तिथं पहिल्याचं, दुसऱ्यात, तिसऱ्याचं, चौथ्यात तसं येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिलं कोणतं येतं उत्तर? 46चं पर्याय क्रमांक 2. 1 मध्ये 2 मध्ये काय फरक येतं? ती रेषा ती दिलेली आहे ती संपूर्ण आपण 1 मध्ये म्हणू शकतो.
पुढे 5:47. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे पडतं. घड्याळ सकाळी 9 वाजता वेळेवर अचूक लावलं तर कोणते विधान योग्य आहे? 11:30 वाजता घड्याळ 10 मिनिटं मागे पडेल. 11:30 म्हणजे 2.5 तासाला ते किती मिनिटं मागे पडायला पाहिजे? एका तासाला 5 मिनिटं म्हणजे 2.5 तासाला 12.5 मिनिटं मागे पडायला पाहिजे. त्यांनी 10 मिनिटं म्हणजे चुकीचं आहे. 1 वाजता 12:30 वाजले दाखव. 1 वाजता म्हणजे किती तास झाले? सकाळी 9 ते 1 4 तास. 4 तासात ते किती मिनिटं मागे पडायला पाहिजे? 20 मिनिटं. इथं 30 मिनिटं दाखवायचं चुकीचं आहे. 2 वाजता घड्याळ 25 मिनिटं मागे पडेल. बरोबर. 9 ते 1 पर्यंत 5 तास होता, 25 मिनिटं मागे पडेल. 12 वाजता घड्याळ 11:45 वाजले दाखवेल, ते पण बरोबर आहे. 9 ते 12 3 तास आहेत. 3 तासाला एका तासाला 5 मिनिटं, 3 तासाला 15 मिनिटं. चौकटीत पहा. 8, 13, 3 8, 13, 3 12 प्रश्नचिन्ह 4 7, 11, 3. बोला. नाही कोणालाच काय उत्तर? सर 3 गुणिले 8 24. 24 मधलं 3 अधिक 8 11 वजा केलं तर 13. यांचा गुणाकार 24 आणि यांची बेरीज येते 11. 24 अधिक 24 वजा 11 13 येते. मग इथे कसं 7 ते 21 आणि यांची बेरीज येते 10. 21 मधून 10 गेले 11 येतात. मग कशा पद्धतीने 12 चोक 48. त्यातले याची बेरीज 12 आणि 4 16 वजा केली तर उत्तर येणार आहे 32. पुढे लपलेली आकृती पहा. पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे मेनका 200 हा 2 पर्याय नव्हतो. इथे 2 आहे. 32 एक आणि दुसरं काय आहे? दुसरं काय आहे? नाही लक्षात येत. हा बोला ना. 13 आणि 16, 16 आणि 8, 11 आणि 14, 14 आणि 7. ओके. 11 आणि 3 14च्या निम्मे 7, 13 आणि 3 16च्या निम्मे 8 म्हणजे इथे 12 आहे. इथे 20 आणि 4 24च्या निम्मे 12 म्हणजे 32 आणि 20 असे 2 पर्याय येतील. पुढे 49 झालं. 50 पहा. मेनका 257. मेनका 257. घनता 749. तारका 912. क्रम असेल. आता इथे पहा कोणत्याला काय आलं? मेनका घनता तारका. चला पहिला दोन कॉमन काय आहे? न ला काय येईल? 7. न ला 7. दुसऱ्या 2 मध्ये कॉमन काय आहे? 9 म्हणजे ताला 9. ताला 9. पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये कॉमन काला 2. काला 2. मग राहिलेले पहा. पहिल्या 5, दुसऱ्या 4, तिसऱ्या पहिला 1. मग विचारलेला आहे अभ्र. अभ्र या शब्दाचा समानार्थी शब्द. अभ्र म्हणजे ढग. ढगला समानार्थी शब्द काय आहे? मेघ. कसा करेल? 5च्या. मेघ 5च्या. पर्याय क्रमांक 2. नकार या शब्दासाठी कोणता समूह तयार होईल? नकार 7 2 1 701. दिलेल्या अक्षरामध्ये सी आणि पी यांच्या दरम्यान जितकी अक्षर आहे त्याच्या 5/3 पट अक्षरे कोणत्या 2 अक्षराच्या दरम्यान आहे? सी आणि पीच्या दरम्यान किती अक्षर आहेत रे? पहा तिथे ABCD मध्ये सी आणि पीच्या दरम्यान 12 आहे. 12चे 5/3 करा. 12चे 5/3 20. 20 अक्षर पहा V आणि W याच्या दरम्यान आहे. तर पर्याय क्रमांक 3. पुढे 53 पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता क्रम येईल पहा. वरती पाहिले ते 1 2 3 काय झालं तिथे? पहिल्यात दुसऱ्यात वरच्यात नाही खालच्यात बदल झाला. हा वरच्यात झालं. मग आता वरच्यात नाही खालच्यात बदल होईल. काय होते? मधलं उचलून शेवटची 2 रो आहे ते
अगोदर घेतलं. पहिलं सुरुवातीचं आहे ते शेवटी टाकले पण ते उलट करून टाकले. सुरुवातीच नाही तसं नका समजू. सर पहिल्याचं ते शेवटचे हा शेवटचे 2 टिंब आहे. पहिल्यांदा वरचा गट नाही खालचा गट पहा. शेवटचे 2 टिंब पहिल्यांदा घेतले, झाला गट तयार. पुन्हा वरच्यात काय केलं, शेवटचे 3 टिंब अगोदर घेतले, झाला गट तयार. मग तसं जाता इथे खाली खालचा गट शेवटचा 1 पहिल्यांदा घेतला, 1 2 3 ओळी नाही. पर्याय क्रमांक 1 येईल. आता 2 मध्ये पर्याय 3 3 दिलेले आहेत म्हणून तो कट होईल पर्याय. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1. पाहता मनोऱ्यावरचं पहा, कुणाचा प्रश्न चुकला, मनोऱ्याचं कुणाचाही चुकेल नाही. चला 57 घडीचा भाग उलगडला तर पहा पर्याय पद्धत वापरा. उत्तर पहिला पर्याय. 58 पहा तंतोतंत आकृतीसारखी दिसणारी पर्याय क्रमांक 3 आहे. वेन आकृतीचं पहा वर्तुळात आहे पण त्रिकोणात व चौकोनात नाही अशी संख्येची बेरीज. वर्तुळात असणारी फक्त 9 आणि 4 त्याची बेरीज किती येते. सर्वसाधारण या शब्दात अर्थ 60 वर राहिला. वर्तुळ व चौकोनात आहे पण त्रिकोणात नाही अशी संख्या कोणती. 2 आहे. सर्वसाधारण या शब्दातील अक्षरापासून कोणता समानार्थी शब्द तयार होणार नाही. वृत्त म्हणजे समर बनतोय का नाही. र न बनतोय बनतो. सारांश म्हणजे काय सार बनतोय बनतोय. नभ म्हणजे ढग आभ्र आकाश इथं नाही जमत. पृथ्वी रसा आहे. पुढे एका सांकेतिक भाषेत 5 4 स्टार स्टार बरोबर 6. 5 4 स्टार स्टार बरोबर 6. 27 त्रिकोण स्टार बरोबर 28. तर 17 त्रिकोण चौकोन बरोबर 17. तर 8 7 स्टार चौकोन बरोबर 3. आता इथं आपल्या मनाने घ्यायचं पहा, याला भागिले 3 केलं म्हणजे 54 भागिले 3 18. 18 भागिले 3 केलं 6 आहे. म्हणजे स्टार म्हणजे भागिले 3 आहे. मग आता इथे पहा बरं, इथं भागिले 3 केलं जिथे 1 करायला अगोदर भागाकार करतो. उत्तर 1 येण्यासाठी जिथं अधिक 3 घेतली, त्रिकोणाचे अधिक 3 घेतले, 3 ला 3 ने भागले 1 येईल. 27 अधिक 1 28 होईल. म्हणजे स्टार म्हणजे भागिले 3, त्रिकोण म्हणजे अधिक 3 काय म्हणजे पहिल्यांदाच भाग करत होतो म्हणजे 27 भागिले 3 करायला लागला. 54 भागिले 3 तेच कळलं सर. इथे अगोदर काय करणार 3 भागिले 3 पदावलीचं काय आहे 27 अधिक 3 भागिले 3. 3 ला 3 ने भागले 1 येईल. भागा करा मग 27 अधिक 1 28. इथं आपल्याला हे आणायचं होतं. मग आता इथे 17 काय होते पहा त्रिकोण म्हणजे अधिक 3. 17 अधिक 3 20 आहे. म्हणजे चौपट काय होईल वजा 3. हे चौपट बरोबर वजा 3. अंदाजे गेस करतोय आपण, मला माहित नाही. इथे पहा 8 7 इथे काय होईल स्टार भागिले 3. 87 भागिले 3 केले 29. चौपट म्हणजे वजा 3. उत्तर 26 आहे का आहे. म्हणजे आपलं बरोबर होता विचार गेस करण्याचा आहे. इथं काही डोकं काही हे नाही. तर एका स्पर्धेसाठी 8वी ते इयत्ता 10वीच्या वर्गातून प्रत्येकी 3 मुलींनी भाग घेतला. प्रत्येक मुलीने दुसऱ्या मुलीवर हसता मुलीबरोबर सामना खेळायचा असल्यास एकूण किती सामने होते. 8वीचे 3 9वीचे 3 10वीचे किती झाले 9. पहिली किती जणांबरोबर खेळेल 8. 8 गुणिले 9 1 ते 8 ची बेरीज करताना 8 गुणिले 9 भागिले 2 36. लहान भाऊ रंगीत खेळणे निळा चेंडू लाल बाहुली घेऊन आला या वाक्यात समान वेळा आहे असे काय. आता विशेषण म्हणलं तर कोणतं होते लहान लहान रंगीत निळा लाल 4 विशेषण आहे. सर्वनाम एकही आलेलं नाही. क्रियापद घेऊन आला आणि नाम भाऊ खेळणे चेंडू बाहुली समान वेळा काय आले सामान्य विशेषण. त्याला लयबद्ध मांडणी काय तयार होते. लयबद्ध मांडणी 963 217 136 972 प्रश्नचिन्ह 631 292 3
प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह 9 1 9 1 3 2 5 आणि 6 चा गट केला 3 3 6 चा गट केला 3 3 6 चा गट केला इथे 6 चा गट केला इथे काहीतरी जातंय 7 पुन्हा आलाय पुन्हा 7 आलाय पहिल्या 6 दुसऱ्या 6 मग तिसऱ्या 1 राहते ते आहे 1 2 3 मी ते बघितलं 1 2 3 6 7 9 1 2 3 6 7 9 1 2 3 6 7 नाही म्हणजे इथे 7 येईल याच्यामध्ये काय 1 2 3 6 7 9 म्हणजे इथे 6 आणि 7 आता इथं माहित नाही आपल्याला 6 इथं 7 आहे ओके मी 6 7 येणार आहे आपल्याला तिथं काय असं काही क्रमवार विचारलेलं नाही काय येणार आहे आपल्याला इथे पण जर तिथं बघा ना 9च्या नंतर पहिल्या गटात 6 आणि 3 म्हणजे 3च्या आधी 6 आलाय दुसऱ्या गटात 3च्या नंतर 6 आलाय तिसऱ्या गटात 3च्या आधी 6 आलाय मग चौथ्या गटात 3च्या नंतर 6 आलाय ही मांडणी जर आपल्याला अशा पद्धतीनं करून घेतली तर कुठे काय बदल झाला हे कळतं इथे चौकट 6 3 1 2 6 3 2 आणि 9 इथे 2 3 चौकट 9 1 काय बदल होते तो लक्षात येईल तो या ठिकाणचा 3 इथे घेतला या ठिकाणचा 6 इथे घेतला या ठिकाणचा 3 इथे 2 काय केला इथला शेवटला 2 शेवटला 9 शेवटला 1 7 इथले इथे घेतला 2 इथले इथे घेतला 9 इथले इथे घेतला आता 2 गॅसवाले आले त्यांना मला पूर्ण भरा राहिलेली टाकी उद्या जाऊ दोघे जावा पटकन जायचे ट द ग काही कितीचा गट आला रे इथे ट द ग ध हे 2 वेळा ग येतो का ओके कोणतंही उत्तर तिथं 66चं पर्याय क्रमांक 1 तर 67चा इथे पण पहा काय होते घड्याळाच्या दिशेने 4चा गट होतोय चला पुढे सांकेतिक भाषेत यार्डला 24 ब्ल्यूला 20 तर सांकेतिक भाषेत काय होता यार्डला 24 कसं जमलेलं आहे यार्डला 24 ब्ल्यूला 20 कसं बनवलेलं आहे तर पोस्टला किती काय बनवले नंबर दिले का त्याला 68 अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज केली तर इथे किती येते 48 भागिले 2 केले की 24 येते इथे 40 भागिले 2 केले की 20 येते पोस्टची 70 भागिले 2 केले की 35 ओके गुड चला पुढे 338 72 242 या गटात बसणार 338 72 242 या गटात कोणता अक्षर बसेल कोणता अंक बसेल आणि का बसेल नुसतं हे नको आहे तर का बसेल 69 काय होते तिथं वर्ग संख्येची दुप्पट आहे मग 338 कशी दुप्पट आहे 164 ची नाही किती दुप्पट आहे 196 ची दुप्पट आहे 72 नाही ते 150 आणि 169 ची दुप्पट आहे 36 ची दुप्पट आहे 242 121 ची दुप्पट आहे मग वर्गाची दुप्पट कोणती येते 450 सव्वा 200 15चा वर्ग 225 ची दुप्पट तर इथे बघा याच्यामध्ये बोला 9 9 8 3 12 10 5 11 6
11 याची बेरीज 11 येते आणि याचा फरक 5 येतो म्हणून घेतला. इथे याचा बेरीज 22 येते, फरक 2 येतो म्हणून 44. इथं गुणाकार 55 येतो, फरक त्याचा 6 येतो. 16 आणि याचा फरक 6 आहे, 1696. त्याची बेरीज 15 आणि फरक 3 आहे म्हणून 15 3 45. पुढे 6 11 18 चुकीचं पद 6 11 18 30 38 51. 5 7 इथे पाहिजे 13चा फरक आहे. 9चा घेतला 9 11 9 11 13 11 9 27 11 30च्या जागेवर 27 हवे. 1 जानेवारी 2000 शुक्रवार होता, तर कोणती तारीख शुक्रवारी असेल? 31 डिसेंबर 2010. पुढे आणि मागे दोन्हीकडे आपल्याला जावं. 1 जानेवारी 2021 म्हणजे पर्याय क्रमांक 31 डिसेंबर 2010 पहिला आणि 1 जानेवारी 2021 पर्याय क्रमांक 4. इथे आपल्याला पुढे आणि मागे मांडत जावं लागेल. सोबतच्या आकृतीत एकूण अर्धवर्तुळ किती? सगळ्यात किती आहे? 13 आहे. ओके, ती काउंटिंग करायची, मोजून काय अडचण नाही. चला खालील आकृती मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पहा. 1 2 रेषा आहेत, 3 झाल्या 4 झाल्या म्हणजे आडव्या 5 येणार, त्याच्यावरून पर्याय कट करा आणि मग त्याच्या जागा पहा. भरलेला गोलचा खाली होता, वर गेला, खाली होता, वर गेला. त्याच्यावरनं दुसरा तिसरा पर्याय कट होईल आणि रेषावरनं बघितलं तर पर्याय क्रमांक 4. विधाने आणि अनुमानं दिलेली आहेत. सर्व गायक संगीतकार आहेत. रचना सर्व गायक, हे गायक आणि हे संगीतकार. हे गायक आहेत, हे संगीतकार. सर्व गायक संगीतकार आहेत. एकही दिग्दर्शक संगीतकार नाही, म्हणजे इकडे दिग्दर्शकचा वेगळा आहे आणि एकही तो दिग्दर्शक संगीतकार नाही म्हणजे गायकाचा काय प्रश्नच येत नाही. आता अनुमान सर्व दिग्दर्शक गायक आहेत, पहिलं चुकीचं आहे. दुसरं काही संगीतकार गायक आहेत, काही संगीतकार गायक आहेत. सगळे गायक संगीतकार म्हणजे काही संगीतकार गायक असतात, दुसरं बरोबर आहे. तिसरं काही गायक दिग्दर्शक आहेत, काही संबंध येत नाही. आणि चौथं एकही गायक दिग्दर्शक नाही, बरोबर, एकही गायकाचा दिग्दर्शकाचा संबंध नाही. ठीक आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.